कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. मित्रमैत्रिणींनो, कुणी 10वी पास झालं असणार आहे, कुणी 12वी पास झालं असणार आहे आणि या सगळ्या चक्रामध्ये प्रत्येकाला आपल्याला पुढे काय करायचंय हे जसं जसं ज्यांनी ठरवलेलं असेल किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही खास तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी पर जाके पोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑल इज वेल, अरे भैया ऑल इज वेल. आज या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात कृषी क्षेत्रामध्ये करिअरच्या काय संधी आहेत आणि आपण 10वी नंतर कुठले कृषीच्या संदर्भातले वेगवेगळे विषय घेऊन पुढचं शिक्षण घेऊ शकतो आणि 12वीच्या नंतर आपल्याला कृषीमधून काय करिअरच्या संधी आहेत या सगळ्याच्या शोधात आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सोनाजीराव क्षीरसागर कृषी तंत्र विद्यालय नवगण राजुरी येथील प्राचार्य S.B. पोकळे सर यांना निमंत्रित केलेलं आहे आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा जाणून घेऊया कृषीमध्ये करिअरच्या विविध संधी आणि विविध कोर्सेस याबद्दलची माहिती. सर नमस्कार. नमस्कार. कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. सर, कृषी शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आजच्या या काळातलं महत्त्व काय सांगता येईल? आजच्या काळामध्ये नेमकं कृषी शिक्षण म्हणजे काय की आपली जी शेती आहे, जवळपास आपला देश हा 70% शेतकरी जे आहेत ते जवळपास आपल्या शेतीवर त्यांची जी काय उपजीविका करतात. परंतु त्याच्यामध्ये आजच्या शेतीची जर आपण व्याख्या करायचं जर झालं तर नुसतं फक्त लागवड करणं किंवा त्याचं उत्पादन काढणं ही नाही, पण त्याच्यामध्ये की ज्या शेतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही व्यवसाय आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं शेळीपालन असेल, त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, गांडूळ खत निर्मिती, म्हणजे असे खूपसे काही त्याच्यामध्ये प्रकल्प आहेत की जे आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुमचे झाले त्याच्या व्यवसाय त्याच्यासोबतचे. परंतु शेतीमध्ये आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मातीचं जे आरोग्य आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग मातीचं आरोग्य जपायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला कुठला अभ्यास केला पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं कृषी आजकाल आपण बघतो की बाजारामध्ये जे शेतमालाचे भाव खालीवर होतात, मग त्याचं अर्थशास्त्र नेमकं काय असतं. त्याच पद्धतीनं कृषीमधलं जे नवीन तंत्रज्ञान आहे विद्यापीठाने विकसित केलेलं असतं किंवा वेगवेगळ्या बाहेरच्या देशातून ते विकसित झालेलं असतं, तर ते तंत्रज्ञान म्हणजे आजचं हे कृषी शिक्षण आहे. अगदीच. आजकालच्या काळातली जरी लोकांना आज वाटत असलं की शेती करणं हे चुकीचं आहे, हे बिलकुल नाही. पुढच्या काही दशकामध्ये शेतीला खूप मोठं महत्त्व येणार, म्हणून हे जे आहे ते ह्या अभ्यासक्रमाचं किंवा आपण शेती शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे. म्हणजे आपल्याकडे जे शेती करणं हे एक थोडंसं कमीपणा पाहिला जातो ॲक्च्युली, किंवा प्रत्यक्षात खरं तर शेतीसारखं उत्पन्न देणारी कुठली गोष्ट नाही. म्हणजे शेतकरी राजा जेव्हा हा शब्द आपण वापरतो तो स्वतःच्या मालकीचा, स्वतःच्या जागेमध्ये हवं तसं पीक घेणारा, हवं तेवढं पीक घेणारा, हे स्वातंत्र्य देणारं हे. आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यात जास्त अनुभवलेलं आहे शेतीचं महत्त्व काय आहे, शेतीची श्रीमंती काय आहे. फक्त उदरनिर्वाहापुरतं नाही तर जगाचा पोशिंदा जे शेतकऱ्याला म्हटलेलं आहे ते याचसाठी कृषी शिक्षणाचं महत्त्व येणाऱ्या काळात उज्ज्वल आहे असंच तुम्हाला म्हणायचं. 100% खरं आहे. तर मग आता हे 10वी आणि 12वी नंतर कृषी शिक्षणासाठी आपल्याला कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत? सुरुवातीस आपण 10वीच्या नंतरचं विचार करूया. आपण या ठिकाणी आज एक गोष्ट पाहिली पाहिजे की आता नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे आणि बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातून असतात.
आणि त्यांना कुठलंही मार्गदर्शन नसतं, त्यांना माहीत नसतं की आता कुठं ॲडमिशन घ्यायचं. आणि त्याच्यामुळं काय होतं की मग एखाद्या विद्यार्थ्याने तो आर्ट फॅकल्टीला गेला, तो त्याच्या मागे जातो, त्यासोबत ॲडमिशन घेतो किंवा मित्र कॉमर्सला आहेत, मित्राच्या मित्रांसोबत, मदतीने. हां. आणि शेतकरी हा बऱ्याचशा अंशी काही ठिकाणी तो थोडा या पुढील कोर्सविषयी त्यांना त्याची माहिती नसते, त्यामुळे ते मुलगा जिथं जाईल त्या ठिकाणी ते ॲडमिशन घेतात. परंतु बऱ्याचशा वेळेस आम्ही सुद्धा काही आमच्या जे काही विद्यार्थी असतात त्यांना मी सांगतो की ग्रामीण भागामधल्या मुलांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्या अनुषंगाने मी एक सांगेल की कृषी क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर हे शिक्षण पूर्ण केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही उपाशी मरू शकत नाही. खरंच आहे, म्हणजे त्याची जी उपजीविका आहे हा तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भरू शकतो. खरंच आहे. तर या अनुषंगाने 10वी नंतर एक मराठी माध्यमातला 2 वर्षाचा एक अभ्यासक्रम आहे. बरं. आणि तो अभ्यासक्रम आपल्या जवळच्या परिसरात सगळीकडे उपलब्ध आहे. जवळपास तालुक्याच्या ठिकाणी त्याचे विद्यालय आपल्याकडे आहेत. बरं. त्या ठिकाणी तो विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. आता ही जी प्रवेश प्रक्रिया असते ही सर्व ऑनलाईन असते. बरं. आणि मग हे डिप्लोमा म्हणता येईल का आपल्याला 10वीच्या हा नंतरचा? 2 वर्षाचा हा डिप्लोमा आहे. बरं. मग त्याला आम्ही कृषी तंत्र पदविका, म्हणजे पदविका हा शब्द वापरतो कारण ग्रामीण भागातील लोकांना कधी कधी हा शब्द समजत नाही, म्हणून पदविका सांगावं लागतं. बरोबर आहे, अगदीच. तर हा 10वी नंतरचा हा सगळ्यात चांगला कोर्स आहे. कारण भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठी अडचण जी असते ती असते मुलांच्या नोकरीची असेल किंवा त्यांचं करिअर कसं आहे का घडायचं त्याविषयी असते. मग आता बरेचसे मुलं म्हणतात की हा कोर्स केल्यानंतर काय होईल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज ग्रामीण भागामध्ये जे काही शासनाच्या विविध जे काही पदं असतात त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले कृषी सहाय्यक नावाचं पद आहे की जे शेती निगडीत आहे, जे शासनाचं जे कृषी खातं आहे त्याच्या अंतर्गत हे पद येतं. बरोबर. ग्रामविकास मंत्रालयाचं जे काय ग्रामविकास विभाग आहे त्याच्या अंतर्गत ग्रामसेवक हे पद येतं. त्याच पद्धतीनं जे आपल्याकडं वन क्षेत्र असतं त्या वनीकरणामध्ये जे काही वनपाल वनरक्षक हे जे पद आहेत हे सुद्धा डिप्लोमाच्या किंवा ह्या पदविकेच्या माध्यमातून भरले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता शहरामध्ये आपल्याला माहिती की ज्या ठिकाणी महानगरपालिका असतील त्या ठिकाणी मोठमोठाले गार्डन्स असतात किंवा त्याला उद्यान म्हणतात. त्या ठिकाणी सुद्धा उद्यान पर्यवेक्षकाची पोस्ट आहे. आता आपल्याकडे पैठण सारखा मोठा डॅम आहे, त्या पैठणच्या जे काही कालवे गेलेत त्या कालव्यावर काम करण्यासाठी कालवा निरीक्षक त्याला किंवा कॅनॉल इन्स्पेक्टर असं म्हणतो, ह्या पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनामध्ये ह्या पोस्ट आहे सगळ्या. म्हणजे आज जर तुम्ही एक साधारण शिक्षण आपण त्याला कला शाखेचं म्हणजे आपण टीका म्हणून नाही, कला शाखेत पूर्ण शिक्षण केलं तर ते मुलाला फक्त पुढे एकच मार्ग असतो, तो म्हणजे कुठंतरी लिपिक होणं, कुठंतरी एवढं असतं. पण इथं जवळपास तुम्हाला हे कृषीमधून तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला तर तुम्हाला एक खूप मोठं क्षेत्र आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता. बरोबर आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं. आता हे झालं तुमचं शासकीय जे काही पद आहे. परंतु आज जे शेतकऱ्याला बियाणे खते कीटकनाशके हे जे पुरवले जातात ह्याच्यामध्ये जवळपास आज आपल्या जालना ह्या ठिकाणी किंवा संभाजीनगर या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये ह्याच्या जवळपास 1000 ते 1500 कंपन्या आहेत. फर्टिलायझरचे आहेत, खतं बी बियाण्याच्यात. जालन्यामध्ये जवळपास 200-250 कंपन्या खते बी बियाण्याच्या. बरोबर आहे, खरंच. हे जे खते बी बियाणे आहेत उद्या ह्या खत बियाण्याचे मार्केटिंग करायचे असते, मग त्या मार्केटिंगसाठी खूप मुलं लागतात त्यांना. दरवर्षी आमच्याकडे कितीतरी कंपन्यांचे फोन येतात की सर तुमच्याकडे डिप्लोमा झाली चांगली मुलं आहेत का, आम्हाला ते द्या. आणि सुरुवातीपासून जर तो मुलगा डिप्लोमा झालेला त्यांना जर जवळपास 15,000च्या पुढे त्याला वेतन मिळतं सुरुवातीला. वर्ष 6 महिने त्याला जर त्याचा अनुभव आला तर पुन्हा 20-25 हजार पण त्याचं पेमेंट वाढत जातं. म्हणजे जसा अनुभव वाढत जाईल तसा त्याचा पेमेंट सुद्धा वाढत जातं. म्हणजे हे सुद्धा खूप चांगलं करिअर आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे 10वीच्या डिप्लोमावर आपल्याला इतके सारे संधी करिअरच्या उपलब्ध आहेत या डिप्लोमा केल्याच्या नंतर. आता हे झाले आपण नोकरी म्हणायचं. आता पण काय म्हणतो शेतकरी हा स्वतः जमिनीचा मालक असतो, तो राजा आहे. मग त्या ठिकाणी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची की शेती निगडीत जे काही उद्योगधंदे मग त्याच्यामध्ये आम्ही त्याला स्वयंरोजगार असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय की तुमच्या जे काही घर आहे त्या घराच्या शेतीवर तुम्ही जर एखादं दुग्ध व्यवसायाचं केलं, समजा आजकालच्या काळात दुधाला खूप मागणी आहे शहरामध्ये, तर हे दूध लोकांना कमी पडतंय, त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे शेतीसोबतचे जोड व्यवसाय. आणि याच्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की दुग्ध व्यवसाय केल्यानंतर त्याचे फायदे अनेक आहेत. एक दुधाचा पैसा आहे, ज्या जनावरांपासून जे शेण मिळतंय त्या शेण तुम्ही शेतीमध्ये वापरल्यामुळे तो तुमचा खताचा खर्च वाचतोय. त्याच पद्धतीने आज गोमूत्र तुम्ही बघितलं असेल, गावरान गाईचं गोमूत्र 90 रुपये लिटरनं मार्केटमध्ये विकलं जातं. म्हणजे हा सुद्धा तुम्ही गोमूत्र विक्रीचा सुद्धा व्यवसाय करू शकता. त्याच पद्धतीने कुक्कुटपालन आज
कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला, हा, हा. त्याच्यामध्ये तो दर दिवशी अंडे विकू शकतो किंवा मांसासाठी ते कोंबड्याही सुद्धा त्या ठिकाणी विकू शकतो. तर हे काय भरपूर काय गोष्टी झाल्यात. आज तुम्हाला मार्केटमध्ये मशरूम मिळतं. मग ते मशरूम सुद्धा आज मोठमोठे जे लोक हॉटेलमध्ये जातात ते पहिलंच भाजी कोणती मागतात, मशरूम आहे का, तर त्याला सुद्धा खूप चांगलं डिमांड आहे. आज पनीर व्यवसाय असेल, दुधापासून जे काही पदार्थ बनतात, हो. मग सगळे पदार्थ, तर त्याच्यापासून शेतकऱ्याचा मुलगा आणि हा डिप्लोमा झालेला मुलगा 100% आपली उपजीविका चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे शिक्षण आणि नोकरी याच्या पलीकडे जाऊन विचार करता यावा, त्या दृष्टीने तुमचे हे विचार खरंच महत्वाचे आहेत. आणि स्वतःच्या पायावर स्वतः तर उभं राहायचंच, आणि उद्या तुम्ही मोठे झाला तर तुम्ही 4 लोकांना आणखीन कामं देऊ शकता याच्यामध्ये. 100%. सर, आता 12वी नंतर कुठले कुठले कृषी शिक्षणासाठीचे कोर्सेस 12वी नंतर प्रामुख्याने आपलं जे काही महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत, बरं. तर त्याच्या अंतर्गत बरेचसे काही असे काही अभ्यासक्रम आहेत ज्याच्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर बीटेक फूड टेक्नॉलॉजी आहे, बरं. त्याच्यानंतर बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग आहे. ते मुलींसाठी होम सायन्स नावाचा एक कोर्स आहे, 4 वर्षाचा डिग्री कोर्स. म्हणजे 12वी सायन्स जे मुलं करतात, विशेषतः सायन्स, तर त्या मुलांना शासनाची जी काही CET एक्झाम असते, तर ती CET देऊन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो. भविष्यात त्यांना जे काही कृषी खात्याअंतर्गत जे काही क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंत जे पद आहेत, त्या पदावर त्या मुलांना त्या ठिकाणी त्यांची निवड होऊ शकते भविष्यामध्ये. म्हणजे सर, एक प्रश्न असा होता की जसं इंजिनिअरिंग नीटसाठी राऊंडला बसतात ही मुलं, तसं कृषीच्या डिग्रीसाठी सुद्धा या मुलांना राऊंड्स हो, असतात का? 100%. म्हणजे त्यांचा सुद्धा विद्यापीठाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या जे काही कॅप राऊंड असतात, अच्छा. हा, त्या कॅप राऊंड नुसार विद्यापीठाकडूनच त्यांचे ते राऊंड होतात, MCR कडून, आणि त्याच्यानंतर मग त्यांना ते कॉलेज अलॉट केलं जातं, मेरिटनुसार ते अलॉट नुसार होतात. तुमच्या. अच्छा. यांना सुद्धा थोडक्यात मी जे डिप्लोमासाठी जे काय फायदे सांगितले, आजकाल तुम्हाला मग सांगायला आनंद वाटतो की BSc ॲग्रिकल्चर झालेले किंवा डिप्लोमा कृषी तंत्र पदविका झालेले जे काही मुलं आहेत, बरेचसे मुलं हे शेती व्यवसायामध्ये आज उतरलेले आहेत. हो. आणि खूप ठिकाणी नवीन काय आता आपण ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत, प्रोड्युसर कंपनी. हा, प्रोड्युसर कंपनी, आणि ह्या प्रोड्युसर कंपनीला शासनाकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचं अनुदान भेटत आहे. ह्या कंपन्या आपल्या देशांतर्गत जे काही उत्पादन असतात ते बाहेर एक्सपोर्ट सुद्धा करत आहेत, आणि त्याच्यामुळं ह्या कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा खूप चांगला फायदा होत आहे. बरोबर. म्हणून हे कृषी निगडीत जे काही शिक्षण आहे, मग ते 10वी वर असो किंवा 12वी वर असो, तर हे शिक्षण घेणं आजच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. आणि पशुवैद्यकाच्या दृष्टीने विचार केला तर ते सुद्धा आहे की जो BVSc नावाचा BVSc जो कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये तो सुद्धा कोर्स या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने खूप चांगला आहे. 12वीच्या नंतर आपल्याला ते करता येईल. बरं. तर आता तुम्ही छान 10वी आणि 12वी नंतर आपल्याला कुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हे सांगितलं, आणि कृषी क्षेत्रातून आपला व्यवसाय, आपलं करिअर आपण कसं घडवू शकतो याबद्दलचं पण मार्गदर्शन केलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात कुठले बदल झालेत असं तुम्हाला वाटतं, आणि नवीन पिढी त्याच्याकडे आकर्षित होते का, याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये 100% जे काय नवीन जे टेक्नॉलॉजी किंवा आपण तंत्रज्ञान म्हणू, जवळपास 70च्या दशकामध्ये जे आपल्याकडे हरित क्रांती झाली, त्याच्यानंतर शेतीमध्ये जे काही काम करण्यासाठी मजूर असतील किंवा जे काही जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शासनाने किंवा जे काही विद्यापीठांतर्गत जे काही संशोधन केंद्र आहे, तर त्यांनी वेगवेगळे शोध लावले, ज्याच्यामध्ये जसं की आज तुमच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व हे कृषी अवजारे वापरले जातात. अगदीच. म्हणजे थोडक्यात बैलचलित तुमचं तिफन यंत्र आहे, किंवा थोडक्यात नांगरणी करायला ट्रॅक्टरला जोडून आपण नांगरणी करू शकतो. म्हणजे सगळे मेकॅनायझेशन किंवा आपण यांत्रिकीकरण म्हणतो. म्हणजे अगदी शेतातले छोटे छोटे काम, कोळपणी असेल, नांगरणी असेल, पेरणी असेल, मळणी असेल, काय काय सगळे प्रकार. आजकाल तुम्ही बघितलं असेल की जो हार्वेस्टर आलाय मार्केटमध्ये, आज ते जर तुमच्या आज मजुराच्या सहाय्याने जर तुम्हाला गहू काढायचा असेल किंवा इतर काही पिकं काढायची असतील, तुम्हाला दिवसच्या पुढं त्याचा वेळ लागतो. पण हार्वेस्टर 1 तासामध्ये तुमचं 1 एकर तुमची शेती पूर्ण त्या ठिकाणी काढून त्याचं बियाणं म्हणजे ते थोडक्यात धान्य वेगळं करून त्यातला काडी कचरा वेगळा टाकते. किती मग हे यांत्रिकीकरण महत्वाचे, हा खूप मोठा बदल झालाय. आणि तुम्हाला या ठिकाणी आजकाल हवामानाचे अंदाज हे आपल्याला 2 दिवस 3 दिवस आधी कळतात. ह्याच्यामध्ये बरेचसे काय तज्ज्ञ लोक आपण त्यांचं ऐकतो मार्गदर्शन की 4 दिवसांनी असं वातावरण आहे, पाऊस पडेल. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, आज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर ते ॲप घेतलं तर तुम्हाला कळतं की उद्या हवामान कसं राहील, दुपारी किती वाजता पाऊस पडेल, वारे कसे वाहतील, काय होतील. तर ही टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, तर ही टेक्नॉलॉजी कशामध्ये, हे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळेच मिळाली. अगदीच आहे. आणि आपल्याला सजग राहून जे काही होणार आहे नुकसान आहे ते नक्कीच टाळता येण्याजोगं आहे. हे बरोबर आहे.
आज लेबर मिळणं अवघड झाले, त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने आम्ही स्वतः त्याचे प्रॅक्टिकल्स केलेले आहेत. तर हे ड्रोनच्या सहाय्याने फक्त 1 एकरची फवारणी ही 5 मिनिटात होते. किती 5 म्हणजे मिनिटामध्ये. तंत्रज्ञानाची आणि प्रगती. मी विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की आज या ठिकाणी आमच्या कॉलेजचे काही विद्यार्थी ह्या ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. किती छान. तर त्याच्यामुळं भविष्य हे विद्यार्थ्यासाठी खूप चांगलं आहे त्यांचं शेतीमध्ये. त्याच्यामुळं ह्या क्षेत्राचा त्यांनी निश्चितपणे चांगला विचार करावा. तर त्या अनुषंगाने आपण ह्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये, आता पूर्वी आपल्याला माहित नव्हतं आपली जमीन कशी आहे, पण आज तुम्हाला जे काही माती पाणी तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी झाल्या, त्यामुळं काय झालं की तुमच्या मातीत कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आज माहीत व्हायला लागलं. त्याच्यामुळं तुमचा उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी वाढायला लागलं. माती परीक्षणाचे फायदे पण दिसून येत आहेत. आपल्या वाटतं पाणी आपण पिलो, पाणी हे चांगलं आहे, परंतु पाण्यामध्ये सुद्धा काही जे काही घटक असतात तर ते शेतीच्या किंवा त्या पिकासाठी थोडे घातक असतात. तर ते पाण्याचा सुद्धा जो काय TDS आपण समजा फिल्टरचं पाणी पितो, तसं पिकांना सुद्धा जर पाणी चांगलं नसेल तर पिकांवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणजे वाढीमध्ये असू शकतो किंवा उत्पादनावर. बरेच शेतकरी आम्हाला काय म्हणतात, सर म्हणे इतकं मोठं आम्ही खत टाकलं, पिकाची काही वाढ झालीच नाही, पण ज्यावेळेस त्या पाण्याचा TDS किंवा जो pH असतो हा जर खराब असेल तर त्या पिकाची वाढ होत नाही आणि उत्पादन सुद्धा कमी येतं. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पाण्याची तपासणी करून घ्या आणि मातीची तपासणी करून घ्या. आणि हे फक्त जे काय नवीन टेक्नॉलॉजी आली काही आधुनिक तंत्रज्ञान आलं त्यामुळे शक्य झालं. आणि मुलांना म्हणजे एक पारंपरिक शेती जे आपलं पूर्वीचं होतं, अर्थातच काळानुसार त्याचं स्वरूप पालटलेलं आहे. आणि नवीन मुलं हे जे कृषीचं शिक्षण घेऊन या शेती व्यवसायात उतरतात, त्यांची प्रगती म्हणजे खरंच अगदीच आपण कौतुक करावं अशी आहे. कारण पारंपरिक शेती आणि त्याला विज्ञानाची जोड, हे जे कॉम्बिनेशन आहे ते कुठेतरी आपल्याला म्हणजे लोकल पासून ग्लोबल पर्यंत नेऊ पाहते. जसं आता तुम्ही म्हटलात की प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या स्वतःचे. आता आपण पाहतो की बागायती असो का जिरायती शेती असू दे, जर फळबाग असेल तर त्याचं मार्केटिंग पार परदेशापर्यंत जाऊन पोहोचलंय निश्चित पद्धत. तर हॉर्टिकल्चर असेल या बाबतीमध्ये आपल्या ज्या कृषीमधल्या जेवढ्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये तुमचा आता तुम्ही हॉर्टिकल्चरचा उल्लेख केला, म्हणजे त्याच्यामध्ये आज लक्षात घ्या हॉर्टिकल्चरमध्ये फक्त फळबाग नाही, त्याच्यामध्ये भाजीपाला आहे, त्याच्यामध्ये फुल शेती आहे, त्याच्यामध्ये भरपूर काय. बाहेरच्या देशाची परिस्थिती अशी की जे आपला आशिया खंडातले काही देश जर सोडले तर बाहेर समजा युरोपमध्ये अमेरिकेमध्ये असे काही फळपिक आहेत ते त्यांच्याकडे मिळतच नाही, ते फक्त भारतात आहेत आणि तेही वर्षभर. बरोबर. तर ह्या पदविकेच्या माध्यमातून बरेचसे आम्ही काही विद्यार्थी बाहेर सुद्धा परदेशात गेले. खरंच इथिओपियाला माझ्या एक ओळखीचा विद्यार्थी गेलेला आहे. फक्त प्रत्येक विद्यार्थ्यानं शेतीकडे फक्त निगेटिव्ह किंवा आपण त्याला नकारात्मक दृष्टीने न बघता त्या ठिकाणी कसं सकारात्मक भविष्यात आपल्याला हे आहे त्या जमिनीमध्ये काय करता येईल. कारण तुम्ही आज आम्ही म्हणतो की जमिनीचं तुकडीकरण झाले, भाऊ वाटणे झाल्या त्यामुळे तुकडीकरण झाले. बरोबर आहे. तर तुकडीकरण झाल्यामुळं शेतीमध्ये एकच पीक घेता येत नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला जोड व्यवसाय किंवा त्याला एक शेतीपूरक व्यवसाय त्याच्याशी त्याला संलग्न करून त्यात जर शेती केली तर अजून तो शेती फायद्यात येऊ शकते. बरोबर आहे. मग तिथे कुक्कुटपालन असेल, आपलं शेळीपालन असेल किंवा आपलं गोपालन असेल आणि त्याच्या संलग्न खूपशे व्यवसाय तिथे आपण विचार करू शकतो. त्यामुळे शेती हा फक्त शेती नसून त्याच्यासोबतच्या खूपशा पूरक व्यवसायाशी पण निगडीत आहे. सर, आता आपण या सगळ्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा महिला अर्थातच त्यांचा सहभाग कृषीमध्ये खरं तर सगळ्यात जास्त असतं असं म्हणायला हरकत नाही. फक्त तो दिसून येत नाही. कारण जशी महिला ही घरची गृहमंत्री असते तशी शेतीमध्ये तिचा रोल सुद्धा खूप महत्वाचा. तर मुलींना विद्यार्थिनींना कृषी क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत विशेष असं तुम्हाला वाटतं? खूप छान वाक्य या ठिकाणी केलं. जशी महिला घराची ही गृहमंत्री आहे, मी तर म्हणेन ती शेताची सुद्धा गृहमंत्री आहे. कारण तुम्ही बघा शेतामध्ये काम करणाऱ्या पुरुषापेक्षा सर्वात जास्त महिला, कारण शेतातले कुठलेही खुरपण जे तुमचे काम असू द्या किंवा आंतरमशागतीचे कामं ह्या पुरुषापेक्षा महिला जास्त करतात. म्हणून शेतीचं जे नॉलेज किंवा शेतीची जी माहिती आहे किंवा जे अभ्यासक्रम आहे हा महिलांना सुद्धा माहित होणं किंवा खूप महत्वाचं आहे. खरंच ती करते, आधीपासूनही करते, पण हे अभ्यास करून जर शेती केली तर त्याचे किती फायदे होतात. आणि कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे अशी की शेतीमध्ये महिलांनी केलेलं काम हे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहतात त्यांचा आदर्श घ्यावा इथपर्यंत त्या पुढे गेलेल्या आहेत. काय असतं माहिती का, बरेचसे जे काही पालक असतात किंवा काही म्हणतात आता या मुलीचं काही दिवसांनी लग्न होईल, पुन्हा काय ते शिक्षणाचा फायदा होईल. मी त्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही असं विचार नाही व्हायला पाहिजे. 100% जर त्या मुलीनं जर ही
अभ्यासक्रम पूर्ण केला तर भविष्यामध्ये समजा ती एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जाऊ किंवा एखाद्या चांगल्या नोकरीवाल्या माणसाच्या जर घरात गेली त्याच्याकडे सुद्धा शेती आहे, बरोबर. तर तिने जर त्या ठिकाणी समजा त्यांच्याकडे पॉली हाऊस असेल किंवा शेडनेट हाऊस असेल किंवा एखादा कुक्कुटपालन म्हणजे जे काही शेतीपूर्वक उद्योग व्यवसाय असतील तर ही महिला ही पुरुषापेक्षा चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय करू शकते. खरंच आहे अगदी. मला हे सांगायचं म्हणजे ह्याच्यामधून तुम्ही जर बघितलं ना की आजकाल नर्सरी किंवा रोपवाटिका सारखा जो काही व्यवसाय बघा आज तुम्ही बघितलं असेल खूप मोठं याच्यामध्ये करिअर रोपवाटिकेमध्ये. तर त्याच्यामुळे महिलांसाठी जे काय करिअर खूप चांगल्या पद्धतीने करिअर मग ते तुमच्या पॉली हाऊसमधलं असेल किंवा शेडनेट हाऊसमधलं असेल किंवा इतर काय आता गांडूळ खताची सुद्धा शेती एक चांगल्या पद्धतीने केली जात आहे. आता जनावराला समजा काही वेगवेगळे जे काही पिकं त्यांच्यासाठी खाण्यासाठी लागतात म्हणजे चारा म्हणून तर त्याच्या सुद्धा उत्पादकता महिलाच्या हाताने चांगली होऊ शकते. तर हे म्हणजे महिलांना करिअर नाही अशातला भाग नाही, महिलांना सुद्धा खूप करिअर म्हणजे नोकरीमध्ये सुद्धा आता आमच्याकडे जे डिप्लोमा झालेल्या ज्या काही मुली येतात जवळपास 70-80% मुली आज गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत. त्याच पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याच ठिकाणी जॉबला आहेत, त्यांचे स्वतःचे उद्योग व्यवसाय त्यांनी केलेले आहेत. म्हणजे करिअर खूप त्यांना सुद्धा छान आहे. तर मुली ह्या लग्नानंतर टेरेस गार्डनचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू करून व्यवसाय करू शकतात. नक्कीच. कारण की मी बीड शहरामध्ये पाहिले की आज लोक पैसे द्यायला तुम्हाला तयार किती मागा फक्त सेंद्रिय द्या. बस म्हणजे सेंद्रिय शेतीमधून सुद्धा एक चांगल्या आज सेंद्रिय शेतीसाठी मॅडम तुम्हाला मातीची गरज नाही. तुम्ही जर एक 5 ते 10 गुंठे जर तुमच्याकडे जर जमीन असेल तर त्याच्या अंतर्गत तुम्ही बिना मातीची शेती करू शकता. आता कृषी क्षेत्राशी आता हे जे करिअर तुम्ही सांगितलं तर शिक्षणासाठी आपल्याकडे शासनाच्या काही शिष्यवृत्ती असतात किंवा त्याच्यासाठी एक शिक्षण हे पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत म्हणून कुठल्या योजना असतात का? आता प्रामुख्यानं कृषी शिक्षणाकडे आमचा एक अभ्यास आहे. कृषी शिक्षणाकडे येणारे जे काही विद्यार्थी असतात हे सर्व जवळपास 80 ते 90% ग्रामीण भागातले असतात. आणि शेतकऱ्यांची जी काय आर्थिक परिस्थिती असते त्यानुसार अभ्यासक्रमाच्या फीशा शासनाने काय जे काही म्हणजे त्यांनी ठरवलेले आहे त्याच्याप्रमाणे त्या फीस भरणं त्यांना शक्य होत नाही. पण बऱ्याचशा अंशी आजकाल मुलींना आता समजा शिक्षण फ्री झालेलं आहे, परंतु जे काही SC प्रवर्ग आहे किंवा SC NT असेल ST असेल किंवा OBC असेल, आता OBCला सुद्धा ह्या पदविकेला 100% शिष्यवृत्ती शासन देत आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्याला 100% त्याची फीस शासन भरत आहे. त्याच्यामुळं पहिल्यासारखं काही विद्यार्थ्यांना फक्त पैशाअभावी शिक्षण घेता नाही आलं असा हा एक भाग थोडा कमी झाला. बरोबर आहे, अगदीच आहे. तेव्हा जर कृषी क्षेत्रामध्ये तुमची आवड असेल तर नक्कीच तुम्ही इकडे वळा, तुम्हाला मदतीला हात असे भरपूर आहे. मला दुसरं सांगतो मी की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता हा एक शासनाची स्कीम आहे मराठा समाजातल्या मुलांसाठी. बरं. जर तो समजा कॉलेजपासून त्याचं जर गाव एक 45 किलोमीटरच्या अंतरात असेल तर त्या मुलाला वर्षाला 20,000 रुपये स्कॉलरशिप ही त्या वसतिगृह भत्ता म्हणून दिली जाते. म्हणजे निवासाची सुद्धा व्यवस्था होते कुठेतरी. अगदीच आहे, शासनाचा हात पुढे आहे आणि अर्थातच तुमच्यासारखे प्राचार्य प्राध्यापक तुमच्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे तुम्ही पुढे येऊन ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. सर, आता बदलतं हवामान आणि कृषी क्षेत्राचं करिअर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा कृषी शिक्षण, तर याची भूमिका किंवा बदलतं स्वरूप याच्याबद्दल काय सांगाल? काय झाले की आता आपण बघितलं आता ह्या कृषीच्या निगडीतच काही गोष्टी ज्या आहेत की हवामान जो बदल झाले, हवामान बदल म्हणजे आपण गेल्या वर्षी 2025 मध्ये बघितलं की मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाळा चालू झाला. हो, आणि यावर्षी आपल्याला अल निनोचा प्रभाव सांगितलेला आहे. आणि आपण आता पाहतच आहात की जवळपास मागच्या एक 15 ते 20 दिवसापासून इतकं तापमान वाढलेलं आहे. तर हे जे झालेलं आहे हे म्हणजे तुमचं एक प्रदूषण हा जो एक भाग आहे, मग त्याच्यामध्ये वायूचा असेल किंवा पाण्याचा असेल, हे त्यातले वेगवेगळे घटक आहेत. तर या बदलामुळे त्याचा शेतीवर सुद्धा काही अंशी एक वाईट परिणाम झाले, काही अंश म्हणण्यापेक्षा खूप जास्त झालेला आहे. कारण जर तुमचं हंगामाचं किंवा हे पावसाचं किंवा वातावरणाचं तापमानाचं जर असंतुलन झालं तर निश्चित पद्धतीने शेती किंवा ते शेतीमधले जे पीक आहे ते बाधित होणार. कारण तुमच्या पेरण्या लांबल्या जातात आणि मग त्यातनं मग पुढचे नियोजन सगळंच त्याचा बदल होत जातं निश्चित पद्धतीने. तर त्या दृष्टीने आपल्याला भविष्यामध्ये हे जे हवामान किंवा हे जे बदल होत आहेत हे बदल आपल्याला
जे काही बेसिक जो शेतीमधला जो व्यक्ती आहे त्याला सांगणं गरजेचं आहे. आपण स्टेजवर जाऊन भाषण देण्यापेक्षा जर खालच्या तळापर्यंत जर हे शेतकरी असतील किंवा तो त्यांचा जो मुलगा असेल किंवा विद्यार्थी असेल ह्यांना जर माहीत झालं तर त्यासाठी आपल्याला मग काय करावं लागेल की निसर्गाचा जो असमतोल झालेला आहे मग तो असमतोल कमी होण्यासाठी जास्तीत जास्त जे काय झाडांची संख्या वाढवणं. थोडक्यात तुम्ही बघा आम्ही आमच्या लहानपणी बघायचो शेताच्या बांधावरती आणि शेताच्या मध्ये काही ठिकाणी बरेचसे काही झाडं असायचे. हो. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की वातावरणामध्ये जे कार्बन जे प्रमाण असेल कार्बन डायऑक्साईडचं असेल कार्बन मोनॉक्साईड असेल ते नव्हतं. आणि अलीकडल्या काळात काय झालं आता वेगवेगळ्या कारणासाठी वृक्षतोड झाली आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जे झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन जे वातावरणात सोडून जे काय वातावरण शुद्धता करत होते ती कमी झाली. त्याच्यासाठी आपल्याला शेतीच्या बरोबरच आपल्याला निसर्गाचा समतोल सुद्धा राखणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. आपण शेतीचा व्यवसाय करतो म्हणजे तो फक्त शेतीपुरता नाही तर पर्यावरण हा सुद्धा त्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि ज्यात आजच्या तरुणाची खूप मोठी भूमिका म्हणायला हरकत नाही. कारण आपण त्यांच्याकडे त्यांच्या हाती आपलं भविष्य जे आपण पाहतो किंवा आहे तर त्यांनी किती जागरूक राहून या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. म्हणजे पूर्वी शेती फक्त निसर्गावर आधारित केली जायची तर आता त्याच्या पुढे जाऊन विचार करायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे स्मार्ट शेती ज्यांना कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर त्या तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल? हे क्षेत्र जर तुम्ही निवडलं तर भविष्यामध्ये आपल्यासाठी यशस्वी करिअरची खूप मोठं कवाड किंवा आपण दार उघडी आहेत. आणि नुसतं करिअर म्हणून नाही कारण आजकाल मुलांना काय वाटतं की शेतीमध्ये करिअर नाही हे साफ चुकीचं आहे. शेतीमध्ये सुद्धा करिअर आहे फक्त त्याकडे त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. तर आज नवीन विद्यार्थ्यांना जे 10वी नंतर कृषीकडे वळू पाहतायत किंवा 12वीच्या नंतरच्या कृषीच्या संधी कृषी शिक्षणातल्या संधी तुम्ही याचं खूप छान विश्लेषण केलं. नक्कीच विद्यार्थी या सगळ्या बाबतीत खूप सकारात्मक विचार करून कृषी शिक्षणाकडे वळतील अशी अपेक्षा करूया. आणि मित्रमैत्रिणींनो आजच्या या मुलाखतीचा नक्कीच तुम्हाला तुमचं करिअर निवडताना तुमचा अभ्यासक्रम निवडताना फायदा होईल या अपेक्षेसह पोकळे सर तुम्ही आकाशवाणीच्या कॉलेज कॅम्पसच्या अगदी नव्या कोऱ्या पहिल्या भागात आला त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.